आणि आम्ही आलो आता चूल मटण असं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आम्ही आलो होतो बाहेर माझ्या मुलीच्या चेहऱ्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी. आणि ट्रीटमेंट आता पूर्ण झाली आणि आता जेवायची पण वेळ झालेली आहे. म्हणून आम्ही जेवण करण्यासाठी चूल मटण या हॉटेलमध्ये आलेलो आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो चूल मटण हॉटेलमध्ये. हे बघा चूल मटण हॉटेल पुणे. बघा हे हॉटेल आहे. पुरी जायचंय का? थांब. आम्ही आलो आता वरती. व्हेज नॉन व्हेज इथे दोन्ही पण मिळतं. हे बघा हा आहे रोड. ह्याच रोडच्या कडेला हे हॉटेल आहे. खूप छान वाटते असं प्रशस्त ठिकाणी जेवण करायला. आणि माझी ही हाऊस माझ्या पोरींच्यामुळे पूर्ण होते, कारण मी कधी घराच्या बाहेरच पडत नव्हते. तर बघा ही आमची आई येते वरती. हाय हाय हाय. काय करताय? वॉशरूमला गेलते. हे बघा कशी बसली आहे पांघरून हॉटेलमध्ये. वरी यायला सगळं ओपन असल्यामुळे थंडी वाजायची. इकडे सगळं ओपन आहे आणि पावसाळा नसताना पावसाळा आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, त्याच्यामुळे खूप थंडी चालू आहे. आणि वाव स्पेशल थाली आलेली आहे. कसं आहे मम्मी, कसं वाटतंय? या चालू करा मॅडम. बघा हिने उचलला गुलाबजामुन एक. आली बघा आम्ही मागवली ती मटण थाळी. परंतु इकडं पुण्यामध्ये मटण बकऱ्याचं कमीच खाल्लं जाते, सगळीकडे असते. काय म्हणतात त्याला, ते मेंढीचं मटण, बोलाई म्हणतात त्याला. आणि लातूर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्याकडे तिकडच्या भागामध्ये मेंढी खाल्ली जात नाही जास्त प्रमाणात चालतं बकऱ्याचं मटण. तर आता नावीराज आम्ही मेंढीचं मटण म्हणजे ते बोलाई हे दाखव बघा. हे बोलाईचं मटण म्हणून आम्ही कॅन्सल केलं आणि आम्ही मागवली चिकन थाली, स्पेशल थाली. आणि चिकनची या भाजीबरोबर आता जेवण करायला
सांगा जेवण कसं आहे सांगा. हां बिर्याणी मागवली. येस. बघा पहिला घास खाल्ल्यावर कसा आहे टेस्ट सांगा. प्रतिक्रियाला खूपच उशीर लागत आहे. टेस्ट तर बरं आहे म्हणा थोडं. बिर्याणी देखो इधर हमारी बिरयानी भी आ गई. रखो स्पेशल बिरयानी. तिथलं तर टेस्ट तुझी चांगली आहे कारण आपल्या गॅसवरच्या भाजीपेक्षा चुलीवरची भाजी छानच लागते ना. हां सगळं. मॅडम कशी आहे तुमची बिर्याणी. बस बस बस. ओके बंद. चालू केलं का. येऊ इक्कीस नंबर घेर है लवकर. 21 नंबर का थोड़ा जल्दी छोड़, उनका 3 बजे का फंक्शन. हाय गाइस, चुल मटन बानेर. आमचं आता छानपैकी जेवण झालेलं आहे आणि आता जेवण झाल्याच्या नंतर आम्ही निघणार आहेत घराकडे. खूप सुंदर असं आम्हाला जेवण इथे मिळालेलं आहे. मनसोक्त पोटभर जेवण केलं आम्ही आता. आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही घरी जाणार. ब्लॉग बनवत काय करणार ना. हां हो ना करते ना. आहे का आयडी तुमची. बरं बरं. ते तंदूर आहेत का. तुमच्याकडे कॅमेरा आहे. नाही ही मी केलाय मला स्वतःला थोडं दाखवण्यासाठी. तुला बॅक करणार आहे ना. हे तुम्ही ते हे करणार आहे तंदूर बनवायलात ना. कसे बनवतात दाखवा. हे आहे बनवलेली पण हे कसं आहे भट्टी वगैरे. हे असे आहे का. हे असे तंदूर बनवले जातात. हे बघा हे बघा हे असं हे मैद्याचे असतात ना. मैद्याचे का तांदळाचे. मैदा का. बरं हे आमचं छोटंसं किचन आहे इथं
हे बघा, हे बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात मटणाबरोबर. ज्याला हवी बाजरीची भाकर त्याला बाजरीची भाकर पण मिळते, एक तंदूर पण मिळतो. आणि ज्याला म्हणजे इकडं आता आमच्याकडं मेंढी म्हणतात, मग इकडं काय म्हणतात ते मेंढीच्या मटणाला काय क्या बोलते हो मेंढी के गोष्ट क्या बोलते बोलाई का इकडं बोलाई म्हणतात. ज्याला बोलायचं मटण आवडतं त्यांना तिथं बोलाई पण मिळते, चिकन पण मिळतं. आणि इथली सर्विस इतकी सुंदर आहे, खूप छान जेवण दिलं जातं इथं. हे बघा, हे इथं अशा भाज्या बनवल्या जातात. पोळल बाबा, हे बघा इथं हे चुलीवरचं मटण हे असं बनवलं जातं. हे बघा, हे अशा मोठ्या मोठ्या चुली आहेत इथं. जो कोणी ह्या एरियामध्ये येईल, कोणता एरिया आहे हा, बानेरला येईल, त्यांना इथं ह्या हॉटेलमध्ये येऊन जेवण करून जाणे. जसं आम्ही आता जेवण केले तसं तुम्ही पण ह्या एरियामध्ये येऊन ह्या हॉटेलमध्ये जेवण करायला यावं. नाही असं घे, समोरून घे, सगळ्या स्टाफला थांबाय, सगळ्याला बोलू येऊ दे त्या अगोदर. मागचं कॅमेरा तर मला आलीच घेते. हे बघा, हे खाली पण आहे हे जेवणाची व्यवस्था. असे किती मजले आहेत? 2 का? 2 मजले. आणि तिकडे जाता येत नाही ना, तिकडे नाही जात, किचनमध्ये जाता येत नाही ना, तिथून घेऊ का मग? 3 मजली आहे का? हे 3 मजली हॉटेल आहे. आणि हे बघा, इतकं खूप मोठं हे किचन आहे. हे बघा, हा स्टॉप पण खूप भरपूर आहे. आणि हा स्टॉप आलेल्या म्हणजे कस्टमरची एवढी काळजी म्हणजे व्यवस्थित घेतात. जे हवं नको ते अगदी वेळेवर विचारतात आणि एकदम चांगल्या प्रकारे इथली सर्व्हिस आहे. हे बघा, हे इथले मॅनेजर आहेत. खूपच छान, खूपच ह्या हॉटेलमध्ये आल्यानंतर मला इतकं सुंदर वाटलं ना. मी बऱ्याच हॉटेलमध्ये गेले पण इथं मला थोडं गावाकडे आल्यासारखं वाटलं, चुलीवरचं मटण खाऊन. हॅलो, हा आहे बानेर हाय स्ट्रीटला बानेर एरिया आहे. आणि हे बानेर का काय? बानेर एरिया आहे. आणि या एरियामधलं हे आहे चूल मटण. इथे जो कोणी ह्या एरियामध्ये येईल इथं जेवल्याशिवाय जाऊ नका. इथे चुलीवरलं मटण खूप छान सुंदर मिळतंय. आणि इथली सर्व्हिस पण इतकी सुंदर आहे. हा इथला स्टॉप इतकी काळजी घेतात आलेल्या कस्टमरची, खूप छान वाटतंय. आणि व्यवस्थित जेवायला वाटतात. त्याच्यासाठी प्रत्येकाने यावं आणि त्याची चव घेऊन जावं. तुम्हाला अगर मटन ट्राय करायचं ना तर चूल मटन मध्ये नक्की तुम्ही विजिट करा. आणि चुलावरचे जे मटन देता आम्ही आणि एकच नंबर आहे. मॅडम खाली जेवण केलेलं आहे, विचारा मॅडमला कसं असतं. आता तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार का? करणार, नक्की लाईक करणार का? करणार. शेअर करा. पण जे बघते ना मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. मॅडमला सपोर्ट करा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.